या आरक्षणाचं आलेलं संकट आपण मिटवणार कसं, टाळणार कसं? आंदोलन करून टाळू शकतो का? तर नाही. सेमिनार घेऊन करू शकतो तर नाही. सुप्रीम कोर्टाविरोधात बोंबलायचं म्हटलं तर ते म्हणतील बोंबलत बसा, आम्ही जजमेंट देऊन मोकळं झालेलो आहोत. त्याचं अंमलबजावणी सरकारला केलं पाहिजे. आणि अनेक सरकारने तिथल्या असणाऱ्या कमिट्या हे जजमेंट उलथवायचं असेल तर एक लक्षात घ्या, हे जजमेंट तिथलं उलटवायचं असेल आणि एससी एसटी ओबीसीला मिळणारं आणि मुसलमानांना मिळणारं आरक्षण हे टिकवायचं असेल, ही जेवढी उमेदवार यांची नावं वाचलेली आहेत त्या उमेदवारांना आमदार केल्याशिवाय तुम्ही लढू शकत नाही, हे लक्षात घ्या. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा उलटवू कोण शकतो? कोण शकतो उलटवू शकतो? कोणाला अधिकार आहे? कोणाला अधिकार आहे? हा अधिकार विधानसभेला आहे आणि पार्लमेंट. कोर्टाने दिलेला निर्णय अमान्य करणं हा अधिकार पार्लमेंटला आहे आणि असेंब्लीला आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि उद्याच्या असेंब्लीला ह्या जर नामंजूर करायचा असेल, उद्याच्या असेंब्लीला हा नामंजूर करायचा असेल तर संघटनेकडे आमदार असणं हे महत्वाचं आहे.